मित्रांनो, इंडियन गॅसची ई-केवायसी तुम्ही अगदी घर बसल्या ऑनलाईन 2 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच केवायसी ऑनलाईन पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये कशी करायची हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, इंडियन वन सर्च करू शकता. इंडियन तुम्हाला ताबडतोब इंडियन वनचं ऍप्लिकेशन दाखवलं जाईल. ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, इन्स्टॉल करायचे आणि ओपन करायचे. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये काही महत्त्वाची अशी माहिती दाखवली जाईल. त्या सर्व माहितीला नेक्स्ट करायचे. ज्या ज्या परमिशन आपल्याला ऍप्लिकेशन वापरण्यासाठी मागितल्या जातील त्या परमिशन पूर्णपणे द्यायच्यात, अलाव करायचे. आणि ऍप्लिकेशन मधील परमिशन दिल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठ दाखवलं जाईल, ज्या ठिकाणी आपण गॅस बुकिंग करू शकता, बुकिंगची हिस्ट्री पाहू शकता. ई-केवायसी साठी जी ऑप्शन या ठिकाणी दिलेली आहे, आपल्याला ई-केवायसी वरती क्लिक करायचे. ई-केवायसी वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी सांगितलं जाईल. आता याच्यामध्ये लॉग इन युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करायचे, परंतु आपल्याकडे लॉग इन नाहीये तर आपल्याला रजिस्टर नावावरती क्लिक करायचे. रजिस्टर नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा मोबाईल नंबर, मेल आयडी मागितला जाईल आणि आय ऍग्री अँड कंटिन्यू वरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट वरती जायचे. त्या मोबाईल नंबरशी जो गॅस लिंक असेल त्याचं डिटेल दाखवल्या जातील आणि याच्यानंतर आय ऍग्री वरती क्लिक करून आपल्याला रजिस्टर वरती क्लिक करायचे. रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे. आलेला ओटीपी वरती दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला एंटर करायचा आहे. त्याच्या खाली पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड अशा 2 ऑप्शन आहेत. तर एक आपला पासवर्ड सेट करायचा आहे, कमीत कमी 8 अक्षरे असावा. त्याच्यामध्ये अक्षर, अंक, स्पेशल कॅरेक्टर असा ठेवून हा पासवर्ड आपल्याला सेट करायचा आणि क्रिएट पासवर्ड वरती क्लिक करायचे. क्रिएट पासवर्ड वरती क्लिक केल्यानंतर आपलं हे रजिस्ट्रेशन होणार आहे. याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर हा आपला युजर आयडी असणार आहे आणि आपण जो पासवर्ड सेट केलेला आहे तो आपला पासवर्ड असणार आहे. आता हा पासवर्ड सेट झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्य पृष्ठावरती आपल्याला लॉग इनची ऑप्शन दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर, आपण सेट केलेला पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचंय. लॉग इन झाल्याबरोबर पुन्हा आपल्याला ऑप्शन दाखवल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी जर काही परमिशन हवे असतील तर त्या परमिशन देखील मागितल्या जाणार आहेत. आता याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा ई-केवायसीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ई-केवायसीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ताबडतोब आपल्या ई-केवायसीच्या संदर्भातील जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी दाखवली जाईल आणि त्याच्या खाली आपल्याला कन्सेंट विचारली जाईल, जे काही आपण आपल्या आधारच्या वापरासाठी कन्सेंट देणार आहात. त्या ठिकाणी तुम्ही लँग्वेज चेंज करून ते कन्सेंट पाहिजे असेल तर पाहू शकता आणि फेस स्कॅन वरती क्लिक करायचे. याच्यानंतर आधार आणि आधार आरडी अशा 2 ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण ही ई-केवायसी करू शकता. आता आपल्या मोबाईलमध्ये आधार आरडी ऍप्लिकेशन असावं. आधार आरडी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण ही केवायसी करणार आहोत. हे ऍप्लिकेशनला सिलेक्ट केल्यानंतर ते ऍप्लिकेशन ओपन होण्यासाठी ज्या प्रक्रिया होणार आहे ते ऍप्लिकेशन ओपन होणार आहे. ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये कॅमेरा सुरू होईल. हा कॅमेरा सुरू झाल्याबरोबर लाभार्थ्याचा चेहरा याच्यामध्ये स्कॅन करायचा आहे. चेहरा स्कॅन करत असताना डोळ्याची उघडझाप करायची आहे. चेहरा स्कॅन होईल. सक्सेसफुली स्कॅन झाल्यानंतर तशा प्रकारे दाखवलं जाईल आणि आपल्याला जी काही माहिती आहे आपल्या केवायसीची ती पूर्णपणे या ठिकाणी दाखवली जाणार आहे. ऍड्रेस वगैरे सर्व माहिती घेण्यात आलेली आहे आणि माहिती व्यवस्थित आहे का पाहून याला आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक केल्याबरोबर आपली ही केवायसी सक्सेसफुली झालेली आहे. ई-केवायसी कम्प्लिटेड असं दाखवलं जाईल आणि त्याच्या संदर्भातील जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जात आहे. अशा प्रकारे अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ही ऑनलाईन पद्धतीने अगदी घर बसल्या केवायसी पूर्ण करू शकता. याच ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला गॅस बुक करायचा असेल, बुकिंगची हिस्ट्री पाहिजे असेल, ती सर्व माहिती सुद्धा पाहू शकता. धन्यवाद.